गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मला वाटते अंतरी त्वावसावे तुझ्या दासवोदासी त्वावोद व्हावे. अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. श्रीराम शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते. जयश्रीताईंनाही नमस्कार करते. दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते. आज दशक 18 समास 6 उत्तम पुरुष. हा समास अफजलखान वधाशी संलग्न आहे. त्यामुळे समासाचे नाव उत्तम पुरुष असले तरी त्यात अफजलखानासारख्या अधम पुरुषाचेही वर्णन समर्थांनी केले आहे. पहिल्या 2 ओव्यांमध्ये शिवाजी महाराजांनी खानाला भेटण्याला जाताना चिलखत घालावे हे सूचित करणारे आहेत. 3 ते 5 या ओव्यांमध्ये खानासारख्या अधम पुरुषाचे वर्णन केले आहे. एकंदरीत पहिल्या 12 ओव्यांमध्ये शिवाजी महाराज खानाला भेटायला जाणार यापूर्वीच्या असून 13 ते 22 या ओव्या खानाच्या वधानंतर शिवरायांची भेट झाली तेव्हा त्यांचे समर्थांनी केलेले अभिनंदन काव्य आहे. या समासातील उत्तम पुरुष दुसरा तिसरा कोणी नसून शिवाजी राजे आहेत. 20व्या ओवीत त्यांना ईश्वराचे अवतार म्हणून संबोधले आहे, कारण ते धर्मसंस्थापना करणारे आहेत. श्रीराम समर्थ श्रीराम. नाना वस्त्रे नाना भूषणे येणे शरीर शृंगारणे. विवेके विचारे राजकारणे अंतरी शृंगारी जय श्रीराम. शरीर सुंदर सतेज वस्त्रे भूषणे केले सज्ज. अंतरी नसता चातुर्य बीज कदापि शोभा न पवे श्रीराम. आजच्या युवा वर्गाकडे थोडे जरी आपण पाहिले की आपल्या लक्षात येते की आज नटण्या मुरडण्याची हौस युवतींपुरतीच मर्यादित राहिली नाही, तर युवकांमध्येही ती फोफावली आहे. प्रत्येकाला आपण चांगले दिसावे म्हणजे आजच्या भाषेत स्मार्ट दिसावे असेच वाटते. समर्थांचे म्हणणे असे आहे की आपण सुंदर दिसावे असे वाटणे यात काहीच गैर नाही, पण फक्त सुंदर दिसण्याऐवजी सुंदर आचार विचारही असावे हेच समर्थ या ओवीतून सांगतात. आपण पाहतो की आता प्रत्येकालाच अनेक वस्त्र, त्यावर मॅचिंग ज्वेलरी, आकर्षक सोन्याचे दागिने, ते नसतील तर आजकाल बाई सोन्याचे दागिने घालणे म्हणजे चोराचे भय, त्यापेक्षा बेंटेक्स बरे असे म्हणून दागिन्यांची हौस भागवणारे सगळे दिसतात आहे. अशी हौस असणे आणि त्या हौसेबरोबर पैसाही असणे या दोन्हीही गोष्टी त्यासाठी आवश्यक असतात. मग शरीर सजवण्यासाठी जसं हे आवश्यक आहे ते सर्व वस्त्रे दागदागिने घालून तुम्ही सजा हे समर्थांचे म्हणणे आताच्या युवा पिढीने अत्यंत गंभीरपणे घेतलेले दिसते. परंतु हा सगळा बाह्यंगी सजणे झाले आहे, पण समर्थांना हे अजिबात मंजूर नाही. म्हणून ते लगेचच पुढच्या चरणात सांगतात की विवेके विचारे राजकारणे अंतरशृंगारी जे श्रीराम. की नुसते तुम्ही सुंदर दिसू नका तर सुंदर व्हा. बाह्यांगाने जेवढे सुंदर व्हाल तेवढेच नव्हे, त्यापेक्षा अधिक अंतरंगाने तुम्ही सुंदर व्हा. अंतरंगाने सुंदर व्हायचे असेल
तर कोणते वस्त्र कोणते अलंकार घालावयास हवे गो? तर समर्थ सांगतात की अंतरंग सुंदर व्हावे असे वाटत असेल तर विवेकाची शाल पांघरावी लागेल व सारासार विचार सत असत विचार हेच अलंकार अंगी बाणावे लागतील. लौकिक पदार्थांनी शरीर सजवा व अलौकिक अशा अंतरंगाचा शृंगार करा. अंतरंग परमार्थासाठी अनुकूल सुंदर विचारांनी करावे तरच बाह्यांगाचा शृंगार सार्थ ठरेल. आता आपण हा सगळा वरवरचा सरळ अर्थ पाहिला, पण आता समर्थांनी शिवरायांना या ओवीच्या माध्यमातून काय सांगितले आहे ते पाहू. शिवरायांचे स्वराज्य अजून पुरेसे बाळसे धरू लागले होते. नाही, तोच हिंदवी स्वराज्यावर अफजल खानाच्या आक्रमणाचे भीषण सावट येऊन पडले. शिवरायांनी आपल्या बुद्धिमत्तेने अफजल खानास भेटावयास स्वतः न जाता त्यांनाच आपल्या जावळीच्या खोऱ्यात प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटीला बोलवले व भेटीची तारीख ठरली. सर्वत्र अस्वस्थता पसरली होती, कारण अफजल खान अतिशय पराक्रमी निष्ठुर असा होता. अशा परिस्थितीत समर्थांनी शिवरायांना काही सूचना अफजल खानापासून सावध राहावे म्हणून पाठविल्या होत्या. त्या सूचनांचे संकलन म्हणजे या समासातील उत्तम पुरुष निरूपण समास होय. या अगोदरच्या ओवीत समर्थांनी शिवरायांना सांगितले की सर्व शरीर वस्त्रे रत्ने अलंकारांनी तुम्ही सजा, परंतु अंतरंग मात्र विवेक विचार राजकारणाने सजवा. वरवर तुम्ही अफजल खानाला त्यांच्या भेटीचा किती स्वतःला आनंद झाला आहे हे त्यांना दर्शवा, परंतु आतून सावध राहा. व पुढे सांगतात की हे शिवबा, तुम्ही शरीर सजवाल परंतु आतून चिलखत न घालाल तर ते कदापिही शोभणार नाही, म्हणजे योग्य होणार नाही. इथे समर्थांनी अंतरी नसता चातुर्य बीज, तर इथं बीज हा जो शब्द वापरला आहे तर ते बीज म्हणजे चिलखत. वरतून वस्त्रे प्रवरणे घाला परंतु आतून मात्र चिलखत घाला. समर्थांची ही सूचना म्हणजे आई जशी आपल्या मुलाला ममतेने सूचना देते आणि मुलगा कितीही मोठा झाला तरी त्याला रोज ऑफिसला जाताना सांगते ना की तू गाडी हळू चालव, अशी प्रेमळ सूचना आपल्या मुलांना करतेस ना, अगदी त्याच पद्धतीने इथे समर्थांनी आईच्या ममतेने शिवरायांना सूचना केली आहे. कारण सद्गुरूही आईसारखीच माया करतात. मायेच्या ममतेने समर्थ शिवबांना सांगतात की शिवबा, अफजल खानावर थोडासाही भरोसा ठेवू नको. अफजल खान कसा आहे, किती दगाबाज आहे, कसा अधम पुरुष आहे, ज्याचे वर्णन करताना समर्थ म्हणतात, तुंड हे कांड कठोर वचनी, अखंड तोले स्वाभिमानी, न्याय नीती अंतःकरणी घेणार नाही श्रीराम. तरे शीघ्र कोपी सदा, कदापि न धरी मर्यादा, राजकारण संवादा मिळोचिनेने श्रीराम. ऐसे लौंद बेईमानी, कदापि सत्य नाही वचनी, पापी अपस्मारजनी, राक्षस जाणावे श्रीराम. की जो अत्यंत हट्टी आहे, कठोर शब्द बोलणारा आहे, अहंकाराने घुमसणारे, न्यायनीतीचा अजिबात विचार न करणारे, अत्यंत तरेवेगपणे वागणारे, थोडक्या कारणाने अत्यंत संतापणारे, असे शीघ्रकोपी, सदा सर्व मर्यादा सतत धुडकावून लावणारे, राजकारणात कुठलीही तडजोड न स्वीकारणारे, असे हलकट, बेईमानी, दिल्या शब्दाला न जागणारे किंवा कोणाशीच निष्ठा न ठेवणारे, चुकूनही खरे न बोलणारे, अशी पापी व लहरी माणसे ही राक्षसी प्रवृत्तींची समजावीत आणि अशाच प्रवृत्तीचे अफजल खान होते, म्हणून समर्थांनी ते वर्णन इथे केले आहे. समयासारिखा समयो येना, नेम सहसा चालेना, नेम धरिता राजकारणा, अंतर पडे श्रीराम. की चालून आलेली संधी आयुष्यात पुन्हा पुन्हा येत नाही. मग आता इथेही शिवाजी महाराजांना अफजल खानाला भेटण्याची जी संधी मिळाली होती
त्या संधीचं त्यांनी सोनंच केलं पाहिजे. कारण अशा या कपटी माणसाला जर धडा शिकवायचा असेल तर आयुष्यात पुन्हा पुन्हा अशी संधी येणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे की ही चालून आलेली संधी पुन्हा पुन्हा येईलच असे सांगता येत नाही. त्यासाठी न्याय, नीती व धर्म यांनी माणसांनी वागलंच पाहिजे. पण सर्व काळ असं न्याय, नीती, धर्माला धरून वागणे कधी कधी बरोबर होत नाही. त्याचे एकतर्फी जर पालन केले की समोरच्या व्यक्ती कपटाने वागतो आहे आणि आपण मात्र न्यायनीतीने वागायचं आहे, असं केले तर आपल्याला अपयश येण्याची शक्यता असते. म्हणून समर्थ तिथे सांगतात आहे की सर्व राजकारण तुम्ही जे करता आहे तर लक्षात घ्या की रामाने केलेला जसा वालीवध होता व अर्जुनाकडून कृष्णाने केलेला कर्णवध याचे हे बोलके उदाहरण आहे. म्हणून तुम्ही सत्य व धर्माच्या विजयासाठी असे करावे. केवळ फक्त नीती धर्माने वागून तिथे चालणार नाही, अशी सूचना देऊन समर्थ शिवाजी महाराजांना इथे सावध करतात आहे. अति सर्वत्र वर्जावे, प्रसंग पाहून चालावे, हट निग्रही न पडावे, विवेके पुरुषी श्रीराम. उत्तम पुरुषाचे वर्णन करताना आपल्या दैनंदिन व्यवहारातही उपयोगी पडणारी अशी ही ओवी आहे की अति सर्वत्र वर्जावे. खरंच जीवन जगत असताना किती महत्त्वाचा विचार आहे. साध्या भाषेत आपण म्हणतो ना की अति तिथे माती, म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळावा. काळ, वेळ, प्रसंग पाहून वागावे. उगीचाच हट्टीपणाने स्वतःचे चालवू नये. अतिरेकही चांगल्याही गोष्टींचा असतो आणि वाईटही गोष्टींचा असतो. मग वाईट गोष्टी तर आधीच वाईट, पण त्या वाईटपणाचा अतिरेक करणे म्हणजे वाईटपणाला सीमाच नाही असे म्हणावे लागेल. मग त्याचे दुष्परिणाम वाईटाच्या संगतीने काय होतात याचा जीवनात आपण नेहमीच अनुभव घेतो. आपण म्हणतो ना की कोणी जास्तच चांगले वागत असेल तर लगेच आपण म्हणतो हा जरा अतिच चांगला वागतो. नाही, एखादा मनुष्य खूप सुंदर प्रवचनं वगैरे करत असेल किंवा भाषणं करत असेल तर आपण म्हणतो की हा की नाही खूप चांगला बोलतो, पण त्याचे बोलणे कधी कधी लांबते. मग त्यावेळेस आपण लगेचच म्हणतो हा चांगला बोलतो पण जरा अतिच बोलतो. त्याचप्रमाणे परमार्थातही पूजा करणे चांगले काम आहे, परंतु घरातील सर्व कामे सोडून तासनतास पूजा करीत राहणे हे उपहासाचे कारण होते ना. म्हणून कोणतीही गोष्ट प्रमाणाबाहेर म्हणजे अति झाले की फारच वाईट. त्याचप्रमाणे प्रसंग पाहूनही वागता आले पाहिजे. एखादी दुःखद घटना घडली असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला गंभीरच होऊन राहावे लागेल. तिथे जर हसी मजाक केली तर ते योग्य ठरणार नाही. म्हणून समर्थ सांगतात की विवेकी पुरुषाने असे कधीच वागू नये. उगाचाच स्वतःचा हट्टीपणा करू नये. हट्टीपणापायी माझेच बरोबर आहे अशी प्रवृत्ती नसावी. असा हट्टीपणा कोणालाच आवडत नाही. मग आपण म्हणतो ना हा की नाही आपलेच हाकलतो असे म्हणून त्याच्याकडे मग लोक दुर्लक्ष करायला लागतात. म्हणून विवेकी असणाऱ्यांनी असा हट्टीपणा करू नये. बहुतची करिता हट, तेथे येऊन पडले तट, कोणी एकाचा शेवट, झाला पाहिजे श्रीराम. की जे आपलाच हेका चालवतात मग अशा ठिकाणी काय होते की त्याला विरोधक तयार होतात आणि विरोधक तयार झाले की दोन गट निर्माण होतात आणि दोन गट निर्माण झाले की ते इतके हमरे तुमरीवर येतात की प्रत्येक गोष्टीचा सोक्षमोक्षच लागावाच लागतो असं त्यांना वाटते, कारण ते कोणीच त्याच्यात माघार घ्यायला तयार नसते. म्हणून समर्थ इथे सांगतात की विवेक संपन्न पुरुषाने कोणताही हेका चालवू नये. बरे ईश्वरा आहे स्वाभिमानी, विशेष तुळजा भवानी, परंतु विचार पाहुनी कार्य करणे श्रीराम. की ईश्वर ही नेहमी सत्य पक्षाची बाजू घेतो हे अत्यंत खरे आहे. तुमच्यावर तर तुळजा भवानीची कृपा आहे हेही खरे आहे, परंतु ईश्वराची कृपा असली तरीही माणसांनी सावधच राहायला पाहिजे. बेसावध होऊन चालणार नाही, कारण बेसावध जर राहिलं
तर बऱ्याच वेळा असं होते की सामान्य लोक ईश्वरावर भोळी श्रद्धा ठेवून केवळ ईश्वर करेल तोच करतो या भरोशावर स्वतः असे वेगळे काही प्रयत्न करतच नाही. असे करणाऱ्यांना समर्थ इथे खडसावून सांगतात की ईश्वर पाठीशी आहे, पण कुठलेही कार्य करताना चाणाक्षपणा, प्रसंगावधान व पराक्रम यांच्या साह्यानेच ते कार्य प्रत्यक्ष करावे. जे करायचे आहे ते नीट विचार करूनच केले पाहिजे, तरच त्या कार्याला यश येते. अफजल खानाला सारखा धूर्त शत्रूचा सामना करायचा असेल तर अखंड सावधानता बाळगावयासच हवी. अखंडची सावधाना बहुत काय करावी सूचना, परंतु काही एक अनुमाना आणले पाहिजे श्रीराम. की समर्थ शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणत, कारण ते सगळ्या गोष्टींसाठी सतत जागरूक असत. मग जे जागरूक असतात त्यांना फार काही सांगावे लागत नाही, पण तरीही त्यांनी वरील सर्व विचार करून ठेवावेत ही सूचना मात्र समर्थांनी त्यांना दिली. समर्थापाशी बहुत जन, राहिला पाहिजे स्वाभिमान, निश्चय करून या मन लोक सती श्रीराम. की जो असा सर्व बाजूंनी विचार करून ठेवतो, असा जो जाणता असतो, असा जो समर्थ असतो, अशा समर्थ व्यक्तीजवळ त्याला अनेक निष्ठावान असे अनुयायी पण असतात. त्यांचे सैन्यबळही भरपूर असते. त्या सैन्यांची आपल्या सत्ताधीशावर पूर्ण श्रद्धा असावी. आपला सत्ताधीश अत्यंत कर्तबगार, पराक्रमी आहे याचा त्यांना अभिमान असावा. तरच त्या सगळ्या सत्ताधीशाची इतर त्याचे अनुयायी अनन्य राहतात. सत्ताधीश जर स्थिर असेल, पराक्रमी असेल तर त्याचे सगळेजण ऐकतात. तो सत्ताधीश स्वतः स्थिर शांत मनाने कुठलाही निर्णय घेत असेल तर त्याचे अनुयायी पण चलबिचल न करता स्थिर होऊनच कार्य करतात. म्लेंच दुर्जन उदंड, बहुता दिसांचे माजले मंड, या कारणे अखंड सावधान असावे श्रीराम. शिवसमर्थांच्या काळी अत्यंत वाईट परिस्थिती होती समाजाची. समाज पूर्ण रसातळाला गेलेला होता. स्त्रियांवर अत्याचार होत होते. हिंदूंची मंदिरे उद्ध्वस्त केली जात होती. त्यांच्या मूर्तींची विटंबना केल्या जात होती. अशा या सगळ्याचं बंड माजलेला असताना समर्थ शिवबांना सांगतात आहे की शिवबा, तुम्ही सावध राहा. रात्रच नाही तर दिवसही हा वैऱ्याचा आहे. अत्यंत दुर्जन, उत्तम, उद्धट, सभ्यतेचा लवलेशही नसलेला असा म्लेंच हा हिंदवी स्वराज्याचा खरा शत्रू असून हे दुष्ट यवन फार उन्मत्त झालेले आहेत. त्या नीच लोकांचे बंड अनेक वर्षानुवर्षांपासून माजलेले आहे. यास्तव माझ्या लाडक्या शिवराया, तू सदा सर्व काळ सावध राहा, थोडाही गाफील राहू नकोस. आणि हा उपदेश शिवबांनी तंतोतंत पाळला. शिवबा सदैव सावध, निरंतर दक्ष, क्षणाचेही गाफीलपणा त्यांच्याजवळ नव्हता. गाफील राहिलं की माणसाचं नुकसान होते. आजही गाफीलपणा या समाजात चालणार नाही, कारण तेव्हाही अशा निरंतर सावध असणाऱ्यांची नितांत गरज होती व आजही समाजात त्याची अत्यंत गरज आहे, कारण आजही परकीय लोक त्रास देतच आहेत. शहाजी राजांना त्यांचा गाफीलपणा भोवला होता, म्हणून दुष्ट उन्मत्त अफजल खानाने शहाजी राजांशी गोडगोड बोलणाऱ्या नवाब मुस्तफा खान आणि बाजी घोरपड्यांनी झोपलेल्या शहाजींवर हल्ला केला. हे असे का घडले? की केवळ गाफीलपणामुळे घडले. म्हणून समर्थ इथे सूचना देतात की शिवबा, तुम्ही गाफीलपणाने राहू नका. आजही आपला हिंदू समाज असाच झोपलेला आहे. आपलेच लोक परक्यांना मदत करतात. आपले कोण परके कोण कळेनासे झाले आहे. अशाही परिस्थितीत तेव्हा शिवराय होते. आता आपले मोदी सरकार अत्यंत सावधतेने वागून देश प्रगतीपथावर नेत आहेत. शत्रूही कुठलेही पाऊल उचलताना
आधी विचार करतो इतका दबदबा आपल्या माननीय पंतप्रधानांचा आहे. मला तर वाटते की हे देखील आपल्याला ईश्वराचे देणेच आहे. कारण आता 13 ते 22 या ओव्यांपासून समर्थांनी प्रत्येक ओवीचा शेवट देणे ईश्वराचे या शब्दांनी केला आहे. या सर्व ओव्यांमध्ये शिवरायांना ईश्वराने किती अगाध गुणांची संपदा प्रदान केली आहे त्याचे वर्णन समर्थ करतात. यावरून त्यांच्या मनात शिवरायांबद्दल असलेल्या आदराची कल्पना करता येते. सकळ करता तो ईश्वरू, तेने केला अंगीकारू, तया पुरुषाचा विचारू, विरुळा जाणे श्रीराम. न्याय नीती विवेक विचार, नाना प्रसंग प्रकार, परीक्षिणे परांतर, देणे ईश्वराचे श्रीराम. महायज्ञ सावधपणे, समयी धारिष्ठ धरणे, अद्भुतची कार्य करणे, देणे ईश्वराचे श्रीराम. की या संपूर्ण सृष्टी जीवनाचा करता करविता हा ईश्वर आहे आणि या ईश्वराने ज्याला माझे म्हटले आहे त्या पुरुषाला जाणून घेणे अत्यंत कठीण आहे. म्हणून समर्थ या ओवीत सांगतात आहे की ईश्वर करता असणारा ज्याला ईश्वराने आपलं म्हटलं आहे अशा या पुरुषाच्या जीवनाचे यथार्थ आकलन होणे क्वचित एखाद्याला शक्य आहे. मग इथे समर्थ तेच सांगतात आहे की शिवाजी महाराज पण असेच होते की ज्यांना ईश्वरांनी आपलं म्हटले आहे आणि आपलं म्हटलं की ते कर्तृत्व त्यांच्याकडे होतेच. म्हणूनच तर ईश्वर त्याला आपलं म्हणतो ना. मग अशा पुरुषांचे की जे इतके कर्तृत्ववान आहे त्यांना समजून घेणे किती अवघड आहे. म्हणून समर्थ म्हणतात की न्याय व नीतीचे वर्तन करणारे, विवेक संपन्न, विचारी, अनेक प्रसंगाचे यथार्थ आकलन व संबंधितांच्या अंतरंगाची परीक्षा हे सर्व गुण ईश्वराच्या कृपेने मिळतात. सर्व सावधगिरी बाळगून अफाट प्रयत्न करणे, वेळ प्रसंगी धैर्य धरणे व असामान्य कामगिरी करणे हे केवळ ईश्वरी कृपेने शक्य आहे. म्हणूनच खरोखरच समर्थ आणि शिवभा दोघेही असामान्य असे व्यक्तिमत्व आहे. एक फार मोठे संत आहेत आणि ते संत असूनही धर्मरक्षणाचे काम करतात आहे, तर दुसरा जाणता राजा आहे. मग असे संत आणि जाणता राजा असे गुरुशिष्य एकत्र आल्यावर त्यांच्या कार्याला अफाट यश मिळणारच न. म्हणूनच तर जे लोक समर्थ शिवाजी महाराजांचे गुरु नाहीत असे मत मांडतात त्यांनी हा समास जरूर वाचावा. यश कीर्ती प्रताप महिमा, उत्तम गुणासी नाही सीमा, नाही दुसरी उपमा, देणे ईश्वराचे श्रीराम. देव ब्राह्मण आचार विचार, कित्येक जनासी आधार, सदाकडे परोपकार, देणे ईश्वराचे श्रीराम. इहलोक परलोक पाहणे, अखंड सावधपणे राहणे, बहुत जनांचे सहाणे, देणे ईश्वराचे श्रीराम. देवाचा कैपक्ष घेणे, ब्राह्मणांची चिंता वाहणे, बहुजनाचे पाळणे, देणे ईश्वराचे श्रीराम. की अशा या उत्तम पुरुषाजवळ कुठले गुण असतात हे सांगताना समर्थ सांगतात की ज्या पुरुषांजवळ अपूर्व असे यश आहे, व्यापक प्रकारची कीर्ती त्यांना प्राप्त झाली आहे, अद्भुत पराक्रम त्यांनी केलेले आहे व असामान्य असा मोठेपणाबरोबर असीम उत्तम गुणही त्यांच्याजवळ आहेत. उत्तम गुण असल्याशिवाय असं यश कीर्ती मिळू शकत नाही. असे हे उत्तम गुण असणारे ते अद्वितीय पुरुष हे समाजाला दिलेले ईश्वराचे देणे आहे. हे संपूर्ण वर्णन छत्रपती शिवरायांचेच समर्थ करत आहेत. देवाची उपासना करणारे ब्राह्मणांचा चरितार्थ, सदाचार व सद्विचारांना या ईश्वरी महापुरुषांचा आधार असतो. सामान्यांना त्यांच्याकडून दिलासा मिळतो. असा तो सतत परोपकार करणारा ईश्वराच्या कृपारूपाने जन्माला येतो.
म्हणून व्यवहार जीवन व अध्यात्म जीवन या दोन्हीसाठी प्रयत्न करून सतत सावधगिरीने राहणे व अनेकांचे अनेक अपराध क्षमा करणे हे सुद्धा ईश्वरी कृपा असल्याशिवाय शक्य होत नाही. हा पण अशी क्षमा करणे हाही ईश्वरी प्रसाद असेल तरच शक्य आहे. देवधर्माच्या बाजूने उभे राहणे, ब्राह्मणांच्या संरक्षणाची काळजी घेणे व अनेक लोकांचा सांभाळ करण्याचे सामर्थ्य केवळ ईश्वरानुग्रहानेच लाभते. धर्मस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार, झाले आहेत पुढे होणार देणे ईश्वराचे श्रीराम. उत्तम गुणाचा ग्राहिक, तर्क तीक्ष्ण विवेक, धर्मवासना पुण्य श्लोक देणे ईश्वराचे श्रीराम. सकळ गुणामध्ये सार, तज विजा विवेक विचार, जेणे पाविजे बैल पार अरत्र परत्रींचा श्रीराम. की जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा ईश्वर अवतार घेतो, पण प्रत्येक वेळी तो अवतार न घेता शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद अशा अनेक थोर पुरुषांना या भूतलावर पाठवतो. धर्मस्थापना करून धर्मरक्षण करणारे हे महापुरुष हे ईश्वरी विभूती असतात. ती ईश्वरी योजना असल्याने ते आजपर्यंत पूर्वीही अनेक झाले आहेत, आजही होत आहे आणि पुढेही होणार आहे. आणि असे होणार आहे म्हणूनच तर धर्म टिकून राहणार आहे. असे हे महापुरुष उत्तम गुणांचे चाहते, तर्कसंगत विचार करणारे, अत्यंत बुद्धिमंत, विवेकी, धर्मशील व पुण्यवंत पुरुष हे देणे म्हणजे ईश्वराचे होय. अशा या सर्व गुणांचे सार कशात असेल तर विवेक व विचार करून आपले जीवन अत्यंत रेखीव पद्धतीने जगून आपला प्रपंच व परमार्थ या दोन्हीही पार करून त्या ईश्वराशी एकरूप होणे म्हणजेच उत्तम पुरुष होणे होय. असे उत्तम पुरुष होण्याचा आपणही प्रयत्न करूयात. जय जय रघुवीर समर्थ.